बातमी चौथ्या टप्प्यातील पालिका निवडणुकांच्या निकालाची आहे। नागपुरातील कळमेश्वर पालिकेत स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता मिळवलेली आहे। मात्र नगराध्यक्षपद भाजपने काबीज केलंय। तर तिकडे रामटेक पालिकेमध्ये भाजपने आपलं कमळ फुलवलंय। एकूण 17 पैकी 13 जागा जिंकत भाजपने इथे आपली सत्ता आणली आहे। तसंच नगराध्यक्षपदही स्वतःकडे राखलंय। भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख हे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। दरम्यान काटोलमध्ये यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या विदर्भ माझा या पक्षाने सुद्धा आपलं खातं उघडलंय। काटोलमध्ये विदर्भ माझा पक्षाचे 4 उमेदवार निवडून आले। त्यापाठोपाठ शेकापचे 2 उमेदवार जिंकून आलेत। मात्र इथे अद्याप भाजपला खातं उघडता आलेलं नाहीये। नागपुरातील 9 आणि गोंदिया जिल्ह्यातील 2 अशा एकूण 11 नगरपालिकांचा आज निकाल लागतोय, ज्यामध्ये नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, विदर्भामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय? नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये कुणाची सरशी, कुणाचा पराभव? ज्ञानदा, नगरपालिकांमध्ये पहिल्या 3 फेरीचे जेव्हा निकाल आले होते, विदर्भानेच भाजपला मोठी साथ दिलेली होती। मात्र या अंतिम टप्प्यामध्ये भाजपची चिंता थोडीशी वाढू शकते, कारण भाजपचे जे दिग्गज नेते आहेत त्यांच्या तालुक्यांमध्ये भाजप चांगला परफॉर्मन्स करताना दिसत नाहीये। मात्र रामटेकचा गड जो आहे तो भाजपने आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून हिसकावून घेतलेला आहे। रामटेकमध्ये भाजप विजयी झालेली आहे। मात्र सर्वात जास्त चिंता वाढवणारे जे निकाल आहे भाजपसाठी ते म्हणजे कामठीमध्ये सध्या जी भाजप आहे ते पिछाडीवर आहे। तिथे काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आतापर्यंत जिंकून आलेले आहेत। काटोलमध्ये एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। इथे विदर्भ माझा पक्षाचे 4 नगरसेवक जिंकून आलेले आहेत आणि शेकापचेही 4 नगरसेवक जिंकून आलेले आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। त्यामुळे स्थानिक पातळीवरचे 2 पक्षांमध्ये चुरस काटोलमध्ये दिसत आहे। मात्र सगळे प्रस्थापित जे पक्ष आहे ते बाजूला सारले गेलेले आहेत। अशीच स्थिती इतर ठिकाणी पण आहे। जर एकंदरीत आपण नागपूर जिल्ह्यातील या निकालांचं विश्लेषण केलं तर त्या तालुक्यातील जे मोठे जे नेते आहेत त्यांना लोकांनी, मतदारांनी धक्के दिलेले आहे आणि त्यांना आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीचा विश्लेषण करायला भाग पाडणारा हा संपूर्ण निकाल आहे। कळमेश्वरचा जो निकाल आहे तो थोडासा अचंबित करणारा आहे, कारण कळमेश्वरमध्ये भाजपचे जे नेते आहेत नितीन गडकरी त्यांचा गाव धापेवाडा तो कळमेश्वर तालुक्यामध्ये येतो। मात्र कळमेश्वरचे जे निकाल आतापर्यंत समोर आले त्याच्यामध्ये काँग्रेस बाजी मारताना दिसतंय। त्यामुळे तिथेही भाजपला विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच सध्याचं हे चित्र पाहता रजत, अगदी थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतीक्षा राखली आहे की नाही नागपूर परिसरामध्ये? नक्कीच मुख्यमंत्र्यांसाठी हे निकाल अत्यंत महत्वाचे होते। मात्र मुख्यमंत्र्यांचे जे शिलेदार आहे या जिल्ह्यातील चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्या तालुक्यामध्ये भाजपला चांगला परफॉर्मन्स करता येत नाहीये। त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा मुख्यमंत्र्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या तालुक्यामध्ये यशस्वी का होत नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे। अजून निकाल येणे बाकी आहे। मात्र नक्कीच कामठीचा जो निकाल आहे तो सर्वांचा लक्ष वेधणारा ठरणार आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।